नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नाद चॅनलवरती, जिथे मिळतात महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींच्या सगळ्या जलद आणि अचूक अपडेट्स. आज मी आलो आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातल्या पुसेगाव इथं, कारण 16 डिसेंबरला इथे भरतंय भारतातील पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान. आणि या भव्य मैदानाची जमिनीपासून ते व्यवस्थापनापर्यंत सगळी इनसाइड माहिती मी घेऊन आलोय फक्त आपल्या नाद फॅमिलीसाठी. मैदानाची तयारी सुरुवात होते बांधकामापासून. 3 ते 4 डिसेंबर दरम्यान भूमिपूजन झालं आणि तेव्हापासून गावातील तरुणांनी दिवस रात्र झोप न घेता मेहनत मारून या मैदानाला हिंद केसरी या नावाला शोभेल असं स्वरूप दिलं आहे. संपूर्ण 15 फाट्या मशीन मोजणीने काटेकोरपणे आखल्या आहेत आणि प्रत्येक फाटीमध्ये अचूक 15 फूट अंतर. ही बारकाई तुम्हाला कुठल्याही साध्या मैदानात दिसणार नाही. यंदाचा मोठा बदल, जागा दुप्पट. मागच्या वर्षी खाली उभ्या राहणाऱ्या गाड्या फक्त 5 गटांपर्यंत सीमित होत्या, पण यंदा तुफान गर्दी अपेक्षित असल्यामुळे 10 गटांना सहज उभं राहता येईल अशी जबरदस्त व्यवस्था तयार केली आहे. कारण यंदा नोंदणीचा आकडा सरळ 1200+ जाणार ही खात्रीच आहे आणि सूर्य मावळण्याआधी संपूर्ण ग्राउंड सुरळीत पार पडलं पाहिजे, म्हणून हे नियोजन अत्यंत महत्त्वाचं. यंदा पल्ला वाढवण्यात आला आहे. आता जवळपास 900+ फुटांचा लांब पल्ला तयार आहे. ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी ट्रॅकवर इतकं बारीक लक्ष दिलं आहे की बारीक दगडही राहू नये. लेव्हलिंग, फिनिशिंग, रोलिंग सगळी कामं फुल स्पीडने सुरू आहेत आणि काही दिवसात मैदान पूर्ण तयार. मागच्या वर्षीची 500 फुटांची गॅलरी यंदा दोन्ही बाजूंनी मिळून 600 फुटांपर्यंत वाढवली आहे, कारण निकाल रेषेजवळ पब्लिकची झुंबड होत होती. यंदा पब्लिकला बसायलाही जागा आणि स्पर्धा पाहायलाही परफेक्ट व्ह्यू दोन्ही मिळणार. सध्या 400+ गाड्यांची नोंद पूर्ण झाली आहे. नोंदणी सिस्टीम एकदम व्यवस्थित, थेट व्हॉट्सॲपवर. गाडी मालकाचा फोटो, बैलांचे फोटो, आधार कार्ड आणि 2 मालक असतील तर दोघांचे डॉक्युमेंट्स. घरचा साज असला तरी डॉक्युमेंट कंपल्सरी. नोंदणीची शेवटची तारीख 14 डिसेंबर, पण नोंद पूर्ण झाली तर आधीच बंद होईल, म्हणून लवकरात लवकर नोंद करा. दोन्ही गॅलरीच्या मागेच स्टॉल्ससाठी जागा ठरवलेली आहे. ॲम्ब्युलन्स, व्यावसायिक आणि गाडी मालकांसाठी 3 रस्ते नेहमी मोकळे ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. व्यावसायिकांनी आदल्या दिवशी संध्याकाळीच यावं, जेणेकरून लाईट, पार्किंग आणि पाण्याची सुविधा व्यवस्थित देता येईल. पुसेगावचं हिंद केसरी मैदान यावेळी खरंच एखाद्या मोठ्या राष्ट्रीय स्पर्धेला शोभेल अशा लेवलला उभं राहत आहे. ग्रामस्थ, ट्रस्ट आणि तरुणांचं एकत्रित परिश्रम या मैदानाला एकदम जबरदस्त लुक देत आहेत. सर्वांनी सहकार्य केलं तर 16 डिसेंबरचा हा ऐतिहासिक दिवस महाराष्ट्राच्या बैलगाडा इतिहासात कोरला जाईल हीच अपेक्षा. अशाच मैदान अपडेट्स, इनसाइड माहिती आणि बैलगाडा जगातील सर्वात जलद न्यूजसाठी आत्ता लगेच नाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ चुकवू नयेत म्हणून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. नाद चॅनल सोबत रहा, कारण इथं मिळतं खरं आणि सर्वात जलद अपडेट.